नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगणार आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. अचानक मागील वर्षी या एप्रिल महिन्यातच माझ्या शरीराचा कमरेपासून खालचा पायाचा भाग शिन्न-अशक्त झाला होता. त्यात शक्तीच राहिली नव्हती. पायात प्राण उरले नव्हते. मी कुठलेही काम करू शकत नव्हते. तासनतास एकाच जागी बसून असायचे. पूर्वी म्हणजे अगदी कोरोना काळापासून गेल्या 4 वर्षात मला शिंकच आली नव्हती. त्यामुळे एका विचित्र अशा शारीरिक अस्वस्थता झाली होती. त्यावर सुद्धा उपचार घेऊन थकले होते. त्यात कमरेतील व पायाची शक्ती कमी झालेली होती. डॉक्टर अनेक दिवसापासून उपचार करत होते व सर्व रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येत होते. खूप पैसे खर्च झाले दवाखान्यासाठी, पण दुखण्यात मात्र काहीच फरक पडत नव्हता. शेवटी डॉक्टर सुद्धा हतबल ठरले होते. आता तुम्हीच नीट व्हा असे म्हणाले होते. काय करावे काही सुचत नव्हते. दुखणे वाढतच होते. त्यात भर म्हणून गेल्या काही महिन्यात जेवण जात नव्हते. पाणी सुद्धा पिले जात नव्हते. गेल्या 1 महिन्यात पोटात अन्नाचा कण नसल्याने मी खूप अशक्त झाले होते. सतत झोपून असायची. घाबरून गेले होते. मी खूप अशा प्रकारच्या अतिशय निराश हतबल करणाऱ्या परिस्थितीत मला श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली कृपेने श्री स्वामी समर्थ सेवेकरी दादांशी संपर्क झाला. ते दादा म्हणाले की ताई घाबरू नका, स्वामींचा सप्ताह चालू आहे. तुम्हाला अगदी योग्य वेळी स्वामींनी पाठवलं आहे. त्यांनी पुढील सेवा मार्गदर्शन केली. माझ्या घराजवळ एक सेवेकरी ताईंना सांगून ग्रंथसुद्धा उपलब्ध करून दिले. माझे पती ते घेऊन आले. दिंडोरी येथील स्वामी माऊली गुरुमाऊली यांचा अहवाल देऊन तुम्ही एवढी अभिषेक सेवा करा आणि चमत्कार पहा असे ते म्हणाले. आणि खरोखरच चमत्कार झाला. 2 दिवसापूर्वी त्यांनी दिलेली अभिषेक सेवा फक्त 2 तासात मी कशीबशी केली. सेवा करताना मला एकदा चक्कर सुद्धा आली होती आणि अक्षरशः चमत्कार झाल्याप्रमाणे मला 5 वर्षात पहिल्यांदा शिंक आली. श्वास मोकळा झाला. फ्रेश वाटले. उत्साह वाटला. मला 1 महिन्यात जेवण घेता आले व गेल्या महिन्यापासून मला प्रथमच झोप आली. आता शरीरात बऱ्यापैकी शक्ती आली आहे. ज्यांनी मार्गदर्शन केले त्या पुणे येथील अनिल दादांना मी हा अनुभव सांगितला. हा ग्रंथ घेण्यासाठी मला मदत करणाऱ्या वेळापूर येथील स्वामी समर्थ सेवेकरी ताई यांना सुद्धा हा माझा अनुभव सांगितला होता. खूप खूप धन्यवाद त्या ताईंचे. गुरुमाऊली कधी कशी कुणावर कृपा करतील सांगता येत नाही. आपण मात्र माऊलींना स्वामींचे तत्व श्रद्धेने मानून त्यांची सेवा करत जावी. बाकी सगळं ते बघून घेतात असे मला वाटते. तर आजचा हा अनुभव ताईंचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.